अरविंद साहेबांना देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती आणि सर्वांना विनंती आहे आपण मैदान खाली करा. आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. गटाला सुरुवात केली जाते चेरोबा कोण आणि जनमन सरवली अशी मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना. पंचकृषी क्रीडानगरी पिंपळगडचं हे मैदान अप्रतिम सुसज्ज क्रीडानगरी, भरपूर चांगलं आयोजन गावदेवी पिंपळगडच्या माध्यमातून. शिवानी डाबा चे प्रोप्रायडर सन्माननीय बंडू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. कबीर आणि जग्गू. गोलंदाज झाला सज्ज. पहिला बॉल 40+ असला तर 12th मॅन मोस्ट ऑफ नसतो. अल्पेश गायकवाड असले तर. पहिला चेंडू स्लॉक स्वीप. कबीरनं सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल आणि पहिला चौकार. कॅमेरामॅन आपण VIP डायस कव्हर करा. आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. हरिभक्त परायण कमलाकरजी पाटील साहेब या व्यासपीठावरती विराजमान आहेत. आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कमलाकरजी पाटील साहेबांचा आपण या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करतोय. या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय भोलेनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते कमलाकरजी पाटील साहेबांचा. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया महाराष्ट्र पोलीस संघाचे संघनायक अरविंद सर उपस्थित आहेत. नक्कीच त्यांचा देखील हेतूची स्वागत आणि सन्मान गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपळगड संघाच्या वतीने केलं जाईल. अरविंद सरांनी नक्कीच 28 धावांची मूल्यवान खेळी चुंबळे साहेबांनी केली होती. नक्कीच अरविंद सर संघाचे संघनायक आहेत आणि त्यांचा देखील इथे हेतूची मान सन्मान या स्पर्धेचे आयोजक गावदेवी स्पोर्ट पिंपळगड संघाच्या वतीने केला जातोय. अतिथी देव भव. भारतीय संस्कृतीनुसार आलेले पाहुणे देवासमान आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करणं हे आपलं आधी कर्तव्य आहे आणि अरविंद सरांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. महाराष्ट्र पोलीस संघाचे संघनायक आणि नक्कीच ही गावदेवी चषकाची ट्रॉफी त्यांनी जिंकली एशियन पेंट्स या संघाला पराभूत करून. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया A1 शिवानी धाब्याचे मालक आणि उत्कृष्ट क्रिकेटर बंडूदादा पाटील यांच्यात आपल्याला मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. नक्कीच मित्रांनो, या खेळाडूच्या विषयी मी नेहमी चर्चा करत असतोय की ज्या खेळाडूनं 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा भीम पराक्रम केलेला आहे. नक्कीच पिंपळगड गावचा एक लेजंड क्रिकेटर A1 शिवानी धाब्याचे मालक बंडूदादा पाटील. नक्कीच राष्ट्रवादी चषक RC पाटील फाउंडेशन या स्पर्धेला कोण विसरेल. बंडूदादा जेव्हा जेव्हा माझ्या समोर येत आहेत तेव्हा 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा भीम पराक्रम याच खेळाडूच्या नावे आहे. धन्यवाद. त्यानंतर शालिकजी पाटील आपल्या ग्रुप ग्रामपंचायतचे वरिष्ठ लिपिक आहेत. शालिकजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. शालिकजी पाटील आपण देखील आमच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगड रांजनोलीचे वरिष्ठ लिपिक आहेत शालिकजी पाटील यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला जातोय. प्रल्हादजी पाटील डुंगे नक्कीच आपण देखील पुढे. नवगार एशियन पेंट्स या संघाचे ते सदस्य आहेत. प्रल्हाद भाऊ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागताने सन्मान केला जातोय प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा.
नक्कीच मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम असो, पाहुण्यांशिवाय त्या कार्यक्रमाला शोभा नाही आहे. आणि नक्कीच इथे सर्व मान्यवरांचं सचिन पाटील एशियन पेंट्स कंपनीचे मॅनेजर आहेत. नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. आज नक्कीच सर्व एशियन पेंटचे पदाधिकारी आहेत, सर्व कंपनीचे कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, सर्वजण इथे आलात. एक प्रेक्षणीय सामना आपण खेळलात. आपलं पुन्हा एकदा गावदेवी 40+ पिंपळगड संघाच्या वतीनं आम्ही आपलं विशेष आभार व्यक्त करतोय. मैदानामध्ये आज ग्रुप सी मधून पहिला सामना सुरू आहे. चिरोबा कोण आणि जहानमन सरवली. नक्कीच जरा फास्ट खेळायचं. आज एकूण आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. या सामन्यापासून 8 सामने आहेत. यानंतरचा दुसरा सामना असेल गावदेवी भादवाड आणि जय बजरंग कारिवली. दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित राहा. धन्यवाद. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, ऐकूया साहिल शेलके यांचा आवाज. थँक्यू सो मच. नक्कीच कौतुक करेन मी. गोलंदाजाचं 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केले त्यानं. टायमर सुरू आहे. 12th मॅन देखील या ठिकाणी आहे. बाबुलनाथजी शेळके यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच टायमर या ठिकाणी सुरू आहे. सो विनंती असेल टीम सरवली आणि टीम कोहनगाव, गोलंदाज झाला सज्ज. दुसरं षटक फुल केला. फटका चांगला तर आहे आणि विकेट आली. या कबीरला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का टीम सरवली संघाला. न्यू बॅटर लगेचच पाठवायचा आहे. दिनेश मुकादम यानं झेल कंप्लीट केला. खरं तर साऊंड सिस्टीम आमच्याच समोर असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणचं काही दिसलं नाही. परेशजी महाजन हे देखील प्लेइंग 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगला खेळ या पंचकृषीमध्ये त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर लवकर यायचं आहे. विनंती असेल आपण तयारीत राहा न्यू बॅटर, कारण लिमिटेड ओव्हर आपण खेळतो. म्हणजे प्रत्येक खेळाडू मोठे फटके खेळायला नक्कीच जाणार आहे, त्यामुळे बाद देखील होऊ शकतात. सो विनंती असेल न्यू बॅटर आपण तयारीत राहायचं आहे, कारण जास्त वेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याकडे नाही आहे. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस डॉट बॉल. टीम सरवली 12th मॅन पाठवा. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील स्लोअर वन पाहायला मिळतोय. व्हेरिएशन, चेंजेस चेंडूमध्ये परिवर्तन केलं जात आहे. भरपूर चांगली गोलंदाजी दिनेश भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅटर राम आल्यात. पहिला चेंडू विकेट आला, त्यानंतर चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी पाहायला मिळते. बीट केलाय बॅटरला. हा चेंडू वेगानं टाकला, त्यावरती प्रहार झाला, पुल केला. मिड विकेटला खेळाडू आहेत. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. रामची विकेट धोक्यामध्ये आहे आणि माघारी परतावं लागेल. तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद झालाय. राम बॅक टू द डगआउट.
धावफलकावरती धावा स्थिरात 13 धावा 13 ऑन कार्ड 13 धावा धावफलकावरती. खरं तर पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली होती, 11 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. दिनेश भोईरनं 1 विकेट काढली, 1 धावचीची विकेट गेली. येस 2 धावांची पॅनल्टी टीम सरवलीला. येस ट्रॅक थोडीशी चेंज आहे त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी ती कोणगावच्या खात्यामध्ये ॲड केली जाईल. नंतर बॅटिंग करत असताना ती ॲड केली जाईल, या गोष्टीची नोंद ठेवा. आडव्या बाट न घेण्याचा प्रयत्न, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा अंपायरकडनं येतोय. वॉर्निंग दिली जाती गोलंदाजाला, परंतु अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. न्यू बॅटर प्रवीण आलात. यावेळेस आडव्या बाटनं खेळून काढलाय, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, आणखीन 1 विकेट, आणखीन 1 धक्का लागलाय. मोठा धक्का, मला वाटतं दीपक होते चेंडू खाली, जॉन्टी रोड्स. अब कोणगाव या पंचकृषी मधील अप्रतिम क्षेत्ररक्षक म्हणून त्याला गणलं जातं. तोच खेळाडू चेंडू खाली आला आणि कोणताही संदेह नव्हता खेळाडूला माघारी परतावं लागेल. धक्का लागलाय, आणखीन 1 मोठा धक्का टीम जनमान सरवली संघाला. बॅटर बाद झाला, जग्गूला देखील माघारी परतावं लागलाय. 3 बॅटर बाद झाल्या. धावफलकावरती धावा स्थिरात 13 धावा. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दिनेश भोईरची आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर रणजित आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजन आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर रेग्युलर क्रिकेट गाजवला या खेळाडूंनी. राजन असतील, परेश महाजन असतील, दीपक मुकादम असतील, भरपूर चांगले खेळाडू आहेत, परंतु सध्या 40+ देखील ते गाजवतात. 11 मिनिटं घेतलेत तुम्ही 2 षटक हाताळण्यासाठी. वेळ सुरू आहे, या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यायची आहे. आणि आज सर्वांसाठी नियम समान असतील. टायमर ऑन आहे कारण आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आपल्याला वेळेवरती सर्व सामने कव्हर करायचे आहेत कारण फ्लड लाईट्सची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही आहे. सर्व सामने आपल्याला 4 ओव्हरचे खेळवायचेच आहेत. जर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर कदाचित शेवटचा सामना कमी षटकांचा खेळवावा लागेल. सो आपल्याला तसं काहीही करायचं नाही आहे. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि कोणती मिस्टेक या चेंडूवरती देखील केलेली नाहीये क्षेत्ररक्षकानं. आणखीन 1 बॅटर झाला बाद, आणखीन 1 धक्का. टीम जे हनुमान सरवली संघाला 1 मोर विकेट. यानंतरची मॅच टीम भादवड आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळेल ती टीम कारिवली. दोन्ही टीम कॅप्टन आपण अल्पेश गायकवाडशी संपर्क साधा. आपण आला असेल तर आपण रिपोर्ट देखील करा. टॉस केला जाईल. जाऊया मॅचच्या दिशेनं. राजनला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. खरं तर कॉन्फिडन्स लेवल भरपूर हाय आहे सध्या कारण सातत्याने विकेट गमावली जाते आणि गोलंदाजी करणारी टीम. विनंती असेल राजनदा, जास्त वेळ खर्च होतोय. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल आडव्या बॅटनं हा चेंडू देखील हवेत खेळून काढला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत, डीप मिड विकेट पर्यंत येतील. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला बॅटर आहेत. ओव्हर थ्रो झालाय, ओव्हर थ्रो झालाय. तिसरीचा प्रयत्न आणि खरं तर
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 3 धाव्यानं धावफलक पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन कार्ड. 16 धावा धावफलकावरती. तिसरं षटक सुरू आहे सध्या. राजन पाटील आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर रणजित. मिडल ऑर्डर सध्या सरवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला, त्यामुळं मिडल ऑर्डरला चांगला खेळ करणं गरजेचं राहील. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल्समध्ये संपर्क झाला नाही. या खरं तर बॉलच्या मेरिटवरती येऊन खेळ करणं भरपूर गरजेचं आहे. रणजित स्ट्रोक प्लेयर आहे, परंतु सध्या बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. या राजन पाटील यावेळेस बघा काय घडलंय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. अंपायरचा लेग बायचा इशारा येतोय. सुनील म्हात्रे सर आणि विक्रमजी नाईक सर हे दोन आमचे ऑफिशियल्स. राजन पाटील गोलंदाज सज्ज. फुल टॉस बॉल दिशा दिली. डीप मिड विकेटला खेळाडू आहेत. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न धोकादायक असू शकत होता, परंतु 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या गेल्या. टीम कारिवली आणि टीम भादवड. आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा. राजन पाटील पुढचा चेंडू घेऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला आणि यस यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात यष्टीरक्षकानं. स्टंपिंगच्या माध्यमातून आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का टीमच्या हनुमान सरवली संघाला. बॅट्समन बॅक टू द डगआउट. खरं तर हा 5वा धक्का होता. अर्धी टीम डगआउटच्या आश्रयाला पोहोचली. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 19 लागल्यात आणि मला वाटतं ओव्हर समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 19. 16 मिनिटं घेतलेली आहेत. येस, 1 मिनिट तुमच्याकडे होता, परंतु बघा 18 मिनिटं चालणार नाही. तुम्हाला 17 मध्ये 3 कंप्लीट करायचेच आहेत. परेश महाजन येतात गोलंदाजी ट्रॅकवरती. शेवटचं अंतिम षटक. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हाणामारीचं षटक याला म्हटलं जातं. खरं तर लिमिटेड ओव्हर्स आणि सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट बघता प्रत्येक षटक हे हाणामारीचंच आहे, कारण सिंगल डबल जास्त करून खेळाडू खेळत नाही. चौकार आणि षटकारांवरती भर दिला जातो. जेवढे चौकार जास्त, जेवढे षटकार जास्त, तेवढीच धावा देखील येतात. गोलंदाज तयार परेश. चला लेझी थ्रो, लेझी खेळ नको आहे. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटनं खेळून काढलाय. फटका चांगला दर आहे. मिड विकेटला खेळाडू आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. खरं तर खेळाडू भरपूर उशिरानं पोहोचलेत चेंडू पर्यंत, त्यामुळे 2 धावा. नॉन स्ट्रायकरचा बॅटर कधीचाच पोहोचला होता. 2 धाब्यानं धावफलक 21. 21 धावा. रवींद्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. गोलंदाज सज्ज. मोठा प्रहार तर करायचा होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. या स्विंगानं मिस डॉट बॉल. टीम भादवड आणि टीम कारिवली अशी मॅच पुढची आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस लॉफ्टेड फटका खेळून तर काढला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. दीपक आहेत. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट तर झाली या, परंतु या 3 धाबा कंप्लीट केल्या जातील. काय रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक करावं तेवढं कमी आहे महेंद्रचं. किती फास्ट धावतोय तो.
अगदी नॉन स्ट्रायकर पोहोचत पण नाहीये तर स्ट्रायकर पोहोचलेला कधीच. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावा, 3 धाव्याने धाव पलक 24 धावा. धावफलक 24 वरती स्थिर आहे. या षटकामध्ये परेशनं 5 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. शेवटचं षटक सध्या सुरू आहे. पहिला सामना या गटातील. गोलंदाज सज्ज झाला परेश महाजन. पुढचा बॉल शफल झाला. हा फटका चांगला. फाईन लेगला खेळाडू भरपूर वाईट शुभा आहे. जोपर्यंत येतील थ्रो करतील. चेंडू अडवला जातोय, कौतुक करावं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धाव्यानं धाव फलक पुढे सरकेल. 26 धावा धाव फलकावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वाईटी शुभे होते खेळाडू. फाईन लेगचा खेळाडू डीप मध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 30 सर्कल मध्ये. शॉट थर्ड मॅन. पुन्हा शफल झाला. अगदी वाशीला मारायचं होतं, काशीला बॉल गेला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आगळा वेगळा फटका. 1 धाव या चेंडूवरती कंप्लीट. 27 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा. परेश महाजनच्या समोर बाठर रवींद्र. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. अगदी लॉंग ऑनला खेळाडू डीप मध्ये. वाईडिश चेंडू तर गेलाय, परंतु या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ झाला समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 29 आणि 30 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 30 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. टीम चिरोबा कोणगाव संघाला जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सो आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल भादवड आणि कारिवली संघ कॅप्टन या आपण टॉस करूयात. गावदेवी भादवड संघ देखील
चषकामध्ये करणार आहोत. चला मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे कोण संघ आणि क्षेत्ररक्षण सजून घ्या. या ठिकाणी आपण सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आज वाढदिवस आहे आणि या चषकामध्ये वाढदिवस साजरा केला जातोय. भरपूर कमी संधी अशा मिळतात की जेव्हा कोणता चषक सुरू असतं आणि वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळते. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. जाऊया आपण लगेचच मॅचच्या दिशेनं. टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट असा आहे नाणेफेकी जिंकली आहे टीम भादवड संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंजेस. ऐकूयात काही रामकेणी सरांचा आवाज. धन्यवाद साहिल शेलके. पुन्हा एकदा सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी 40+ पिंपळगर आयोजित गावदेवी चषक 2025 चा आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातून ग्रुप 3 मधून पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे. चिरोबा कोण आणि जानमन सरवली. विजयाचं लक्ष आहे 30 धावांचं. नक्कीच वेलकम प्रल्हादजी नाईक गावदेवी भादवड संघाचे संघनायक तसेच संतोषजी तरे. नक्कीच आज त्यांचा जन्मदिवस आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. A1 शिवानी धाब्याचे मालक बंडोदादा पाटील यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. बरंजी पाटील आपण त्वरित लगेच पंचांशी संपर्क साधा. मान्यवर कक्षामध्ये गावदेवी भादवड संघाचे काही आमचे सहकारी मित्र उपस्थित आहेत. नक्कीच आपण मान्यवरांचं स्वागत सन्मानाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपण सामना जो मैदानामध्ये सुरू आहे याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी कलरमकेने आपल्या समोर वेलकम. पंढरीजी भोईर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चेरोबा कोण या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक चांगलं व्यक्तिमत्व पंढरी भोईर साहेबांना देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झालेलं आहे. आमचे बाबुलनाथजी शेलके समाजसेवक पिंपळघर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 24 चेंडू 30 धावा. चेरोबा कोण संघाची सलामीर जोडी प्रशांत आणि देवेंद्र. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला अगदी अपड्राईव्ह केला आहे. बघूया चेंडू क्षेत्ररक्षकांना मिस करून चाललाय सीमा पार. प्रशांतच्या बॅटमधून हा पहिला वार चौकार. नक्कीच राम पाटील होते. शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉट थर्डमॅनला सोमनाथ चौधरी आहेत. शॉट फाईन लेगला रवींद्र आहेत आणि यष्टीरक्षक जग्गू ईस्टर्नपासून दूर केशव पाटील शॉट लेगमध्ये उभे आहेत. इथे फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये. बघूया राम पाटील जज करतायत आणि वेल जज कॅच. फलंदाज बाद प्रशांत. तसं फिरतीचं वाढतंय. चांगला झेल राम पाटीलांच्या माध्यमातून. नक्कीच राम पाटील देखील वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण आहेत. धन्यवाद माऊली. चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज दीपक मुकादम. नक्कीच काल या स्पर्धेला ते सदिच्छा भेट देण्यासाठी आले होते. नक्कीच खेळपट्टीची पाणी केली असेल. आउटफील्ड कुठे चांगली आहे कुठल्या बाजूने चौकार षटकार लवकर येत आहेत. बघूया आज कशा प्रकारे त्यांची फलंदाजी राहील. 30 धावा बनवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला. दुसऱ्या चेंडूवर विकेट. गोलंदाज कबीर.
जहानमान सरवली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कबीर यांनी आपल्या स्वतःच्या नावाची ओळख या संघामधून निर्माण केलेली आहे. शॉर्ट रनअप ना राऊंड द विकेट. इथे हा चेंडू अगदी दीपक मुकादम यांच्यासाठी एक सिंगल धाव. पॉइंट रिझनला चेंडू स्टॉप केलाय. सिंगलनं धावसंख्या 5. रणजित पाटील, महेंद्र, प्रवीण, कबीर असे कित्येक चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. मात्र आज कुठेतरी फलंदाजी कमी पडलेली आहे. 24 चेंडूमध्ये फक्त 29 बनवलेत आणि 30 धावांचं लक्ष उभं केले चेरोबा कोण संघासमोर. देवेन मुकादम, प्रशांत बाद झालेत. मात्र देवेन यांचा देखील प्रयत्न रिव्हर्स फटका खेळण्याचा इथे फसलाय. डॉट बॉल. 4 चेंडू 5 धावा 1 विकेट अशी सुरुवात गोलंदाज कबीर यांच्या माध्यमातून. देवेंसाठी हा चेंडू अगदी चेंडूला खेळून काढलाय. डीप फाईन लेग रिझनकडे चेंडू सरसावतोय. चेंडू सीमापार. देवेन मुकादमचा हा चौकार. पाच चेंडूमध्ये 9. 30 धावांचं मापक लक्ष आहे. हा चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला रणजित पाटील आहेत. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. दीपक मुकादम चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 1-11 आणि नक्की जहानमान सरवली संघाच्या देखील पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या होत्या. खूप सारे शुभेच्छा संतोषजी तरे. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. गावदेवी भादवड संघाचे संघनायक गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय प्रल्हादजी नाईक यांच्या खांद्यावर गावदेवी स्पोर्ट भादवड संघाची संघनायकाची जबाबदारी आहे आणि त्यांचा इथे हेतुचित स्वागत आणि सन्मान गावदेवी 40+ पिंपलगर संघाच्या वतीनं केला जातोय. नंदोजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना शॉल आणि हा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. त्यानंतर भारत पाटील साहेब आहेत जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान. नक्कीच या स्पर्धेमध्ये कित्येक मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे. त्यानंतर गणेशजी आहेत गावदेवी भादवड संघाचे एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून. सध्या हाताला दुखापत झालेली आहे आणि आज प्ले 11 मध्ये ते नसणार आहेत. मात्र आपल्या संघाच्या बरोबर अगदी इथे खंबीरपणे ते आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया पंढरी भोईर साहेबांचा. नक्की चेरोबा कोण या संघाचे ते देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. चांगलं व्यक्तिमत्व, उद्योजक उद्योगपती आहेत. कोण गाव पंढरी भोईर. पंढरी भोईर साहेबांना देखील इथे शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया शैलेश म्हात्रे. गावदेवी भादवड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आहेत. शैलेशजी म्हात्रे यांना देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर नीलम नाईक जय बजरंग कारिवली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि भिवंडी ग्रामीण रेग्युलर क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष नीलमजी नाईक यांना देखील आपण सन्मानित करू.
धन्यवाद. तर आपण जाऊया सामन्याकडे. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 11 आणि दुसऱ्या ओव्हरचे 3 चेंडूमध्ये आलेत 5. एकूण टोटल 16 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त धावा बनलेत. 9 चेंडूमध्ये इथे देवेंद्रनं फटका उडवलाय. चेंडू हवेमध्ये कबीर यांच्याकडून वेल जज कॅच. फलंदाज बाद देवेंद्र मुकादम. चांगला सामना दोन्ही संघादरम्यान. याच पंचकृषीतील दोन्ही मातबगर संघ चिरोबा कोन आणि जॉनमन सरवली. यानंतरचा एक बिग मॅच, फायनल से पहिला फायनल मुकाबला जय बजरंग कारिवली आणि गावदेवी भादवाड या दोन संघादरम्यान आपल्याला एक चांगला सामना पाहायला मिळेल. आज ग्रुप 3 मधून दुसरा सामना भादवाड विपक्ष कारिवली. बघूया या स्पर्धेतून अंतिम फेरीमध्ये काल जयनमान गोवे संघाला पराभूत करून मरवाई दिवे हा संघ क्वालिफाय झालाय. संघटनेमध्ये हा संघ नौका आहे आणि प्रथमच या गावदेवी चषकाच्या अंतिम फेरीमध्ये सुधाकर पाटील याचा संघ मरवाई दिवे अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. नवीन फलंदाज दिनेश, गोलंदाज प्रवीण. ओव्हर द विकेट ना हा चेंडू खराब होता. बघूया चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. कधी कधी तुम्हाला चांगल्या चेंडूवर फलंदाजाला बाद करता येत नाहीये, मात्र कधी कधी खराब चेंडूवर फलंदाज बाद होत आहेत. म्हणूनच क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. चेंडू फलंदाजाला बाद करणे इतका चांगला नव्हता. बॅटची आउटसाईड एज लागली होती आणि चांगला झेल शॉर्ट फाईन लेगला रेवनाथ यांच्याकडून टिपला गेलेला आहे. चांगले झेल या सामन्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. राम पाटीलनं टिपला, त्यानंतर कबीरनं आणि आता रवींद्रने झेल टिपला आहे. धावा 29 बनल्यात. कुठेतरी फलंदाजी कमी पडलेली आहे. कुठे कमी पडली, कुठे चुकलो याचा विचारमय नक्कीच होईल. नवीन फलंदाज. धावा 16 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 11 आणि प्रवीणचे 3 चेंडूमध्ये 5 आणि सलग 2 विकेट आलेत. हॅट्रिक ऑन. परेश महाजन एक चांगले उत्कृष्ट पंच, चांगले क्रिकेटर. चेंडूला अगदी हलक्या हातानं टॅप केला होता. एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 17. 2 ओव्हरमध्ये बनलेत 17. आता 12 मध्ये पाहिजे 13. बरोबर 11 मिनिटं 2 ओव्हरसाठी घेतलेली आहेत. अल्पेश गायकवाड या स्पर्धेचे मुख्य गुणलेखक. नक्कीच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते आणि नक्कीच आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार संजयभाई म्हात्रे. आपण जर या क्रीडानगरीमध्ये आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचे. गावदेवी 40+ पिंपलगर संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. संजयभाई म्हात्रे स्थायी समितीचे माजी सभापती देखील राहिलेत. शिवसेनेचे गटनेते आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान डॅसिंग नगरसेवक संजयभाई म्हात्रे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. आपलं स्वागत आहे. गावदेवी चषक 2025 मध्ये केशव पाटील वीर तानाजी दापोडे इथे जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेपासून केशव पाटीलला खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी पसंती दिलेली आहे. बघूया 12 मध्ये 13 थांबवायचे आहेत आणि तिसरं ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज केशव पाटील. 4 ओव्हरमध्ये तिसरं ओव्हर
आणि 2020मध्ये 19 आणि 50व्या ओव्हरमध्ये 49 ओव्हर खूप निर्णायक असतं. इथे पहिला चेंडू टॅप केलाय परेश महाजन, चांगले क्रिकेटर आहेत. 2 चेंडूमध्ये सरळ 2 विकेट गेले होत्या. त्यानंतर परेश महाजन आले आणि ते नक्कीच गोलंदाज प्रवीणचे हॅट्रिक, बॉलवर देखील एक सिंगल घेतली होती. धावसंख्या 18, आता 11 मध्ये 12. सामना बघूया किती पुढे घेऊन जात आहेत जहानमन सरवली संघाचे गोलंदाज. अकरा चेंडूमध्ये 12ची गरज. दीपक मुकादमनं फटका उडवलाय, पोल केलाय, पॉवरफुल नाहीये. चेंडू सेफ लँड होतोय. दुसरीचा चांगला प्रयत्न. इथे कबीर यांच्याकडून थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटमध्ये एकदा झालेली चूक तिची भरपाई पुन्हा आपल्याला करता येत नाहीये. 20 झालेत, आता 10 पाहिजेत. 10 चेंडू 10 धावा. दहा मध्ये 10. इथे देखील चेंडूला अगदी आपण पाहिलं तर शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून थोडीशी पुन्हा एकदा मिसफील. राम पाटील चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2 धावीने संघाची टोटल 22. 9 मध्ये 8. 9 चेंडू 8 धावांचं समीकरण. आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिला विजयी कोणत्या संघाच्या नावी? चेरोबा कोण की जहानमन सरवली? दीपक मुकादम, केशव पाटील. चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय, अप्रतिम. दीपक मुकादमच्या बॅट मधून हा चौकार आलाय. धावसंख्या 28, सुधारित धावसंख्या 28. नक्कीच 2 धावा पेनल्टी देखील ॲट. फक्त 2 धावा विजयापासून दूर आहे चेरोबा कोण. स्पर्धेची नियमावली आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. स्कोर इज लेवल. फक्त 1 धाव. अतिशय चांगला चेंडू होता आणि तितकाच चांगला फटका देखील आपण पाहिला. आणि विजयी धाव परेश महाजन यांच्या बॅट मधून. आणि हा सामना जिंकलाय चेरोबा कोण संघानं. अभिनंदन ऑल टीम चेरोबा कोण. आणि हडलक टफ लक जहानमन